बरं, आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. वचनाकडे जाण्या अगोदर एक प्रश्न विचारतो. काय तुम्ही आणि मी, आपण सर्वजण एकाच देवावर विश्वास ठेवतो का अनेक देवांवर? मोठ्याने बोला. बर, तो परमेश्वर तुम्हाला कुठे भेटला? ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवतात आणि ज्याच्यावर मी पण विश्वास ठेवतो, तो तुम्हाला कुठे भेटला? विसरवाडीच्या बाजारात? मग कुठं? चर्चमध्ये? नाही. मग प्रश्न विचारतोय याचा अर्थ काहीतरी कारण आहे. आमेन. हा, उत्तर द्या. परमेश्वर तोच आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, तरी मी पण विश्वास ठेवतो. एकच आहे ना? हा. मग तो परमेश्वर तुम्हाला कुठं भेटला? त्याची ओळख कुठून झाली? देवाची ओळख कुठून झाली? बरोबर आहे, बोला. कशातून? कशातून? भक्त कोणता मनाचं बोलतो? भक्त कुठून बोलतो? हा, देवाचा दास कुठून बोलतो? याचा अर्थ देवाची ओळख कुठून झाली? वचनातून. बरोबर आहे ना? आता मला एक सांगा, जर तुम्ही बायबलच्या परमेश्वरावर विश्वास ठेवत असाल, जर तुम्ही याच देवावर विश्वास ठेवत असाल ज्या देवाबद्दल बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तर तोच परमेश्वर अब्रामाचा होता, तोच परमेश्वर मोशेचा होता, तोच परमेश्वर एलिया आणि एलिशाचा होता, दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगोचा होता, आणि तोच परमेश्वर कोणाचा आहे? बोला आपला. बोला, कोणाचा आहे? बरोबर आहे ना? विश्वास ठेवतात का हा तोच परमेश्वर आहे जो मोशेचा, एलियाचा, एलिशाचा, दानियलचा आहे? तुमचा पण तोच आहे का? म्हणजे मोशेद्वारे झालं ते आपल्याद्वारे का नाही होत? जे दानियलाद्वारे झालं ते आपल्याद्वारे का नाही होत? जे एलियाद्वारे झालं ते आपल्याद्वारे का नाही होत? जे एलिशाने केलं ते आपल्याद्वारे का नाही होत? जे संदेशांच्या द्वारे झालं ते आपल्याद्वारे का नाही होत? जे पेत्र, याकोब, योहान, पौल, येशू ख्रिस्त या सगळ्यांनी जे चमत्कार केले, किंवा या सगळ्यांचं जे जीवन होतं, ज्या पद्धतीने ते जगले, आपल्या जीवनात तशा गोष्टी का नाही घडत? परमेश्वर तर तोच आहे. परमेश्वर तर तोच आहे. मग प्रॉब्लेम काय मला सांगा? अडचण कुठे आहे? देव काळानुसार कमी झाला का? सामर्थ्य कमी झालं का? परमेश्वराची योग्यता कमी झाली का? आता देवाचं वय झालं का? मग अडचण कुठे आहे? देवात का आपल्यात? बोला, देवात का आपल्यात? एखादा व्यक्ती प्रार्थना करतो तर कॅन्सर बरा होतो. एखादा प्रार्थना करतो तर साधा ताप पण जात नाही. मग कॅन्सर बरा करणारा जो आहे देवाचा दास, त्याचा देव वेगळा, आणि हा जो तापासाठी प्रार्थना करतो तरी जात नाही, याचा देव वेगळा आहे का? नाही. मग काम का नाही होत? मग काम का नाही होत? देव तर तोच आहे. हालेलुया. ज्याने कॅन्सर बरा केला तोच तुमचा पण परमेश्वर आहे. हालेलुया. ज्या देवाच्या दासाद्वारे लंगडे चालायला लागले तोच तुमचा पण परमेश्वर आहे. ज्याच्याद्वारे परमेश्वर अद्भुत गोष्टी बोलतो तोच तुमचा पण परमेश्वर आहे. मग माझ्या जीवनाद्वारे का नाही होत हा विचार केला कधी? मग काय कमी पडतंय आपलं? हा, आपण तेवढे साफ नाही. पण ठीक आहे, साफ नाही तर साफ तर कोणीच नाहीये. बायबल पण म्हणतं मनुष्य जन्मताच काय? पापी आहे. हालेलुया. रोज तुम्हाला स्वच्छ व्हावंच लागतं. मला एक सांगा, आज आंघोळ केली, उद्या नाही करावी लागणार का? मी आज आंघोळ करून आलो, उद्या नाही करणार का? करावी लागते आंघोळ. आंघोळ का करावी लागते? कारण दिवसभरात परत आपण काय होतो? अस्वच्छ होतो. बरोबर आहे ना? धुळीने भरले जातो, आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या दिवशी परत काय करावी लागते? आंघोळ. येशूच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा झाली म्हणजे तुम्ही पाप करणं सोडून दिलं का? सोडून दिलं का? कोण आहे इथं बसलेल्यांपैकी मला सांगा की मी कधीच पाप करत नाही? हात वर करा. मी कधीच पाप करत नाही बाप्तिस्मा घेतल्यापासून. हात वर करा. करतात? करतात? जो म्हणतो, बायबल असं म्हणतं, जो म्हणतो ना मी चुकत नाही, बोलण्यात चुकत नाही, मी पाप करत नाही, बायबल म्हणतो तो खोटारडा आहे. तो काय आहे? लबाड आहे. हालेलुया. कारण तुम्ही स्वतःशी खोटं बोलतात. आमेन. नीट लक्ष द्या. प्रत्येक व्यक्ती चुकतो. जरी तुमचा बाप्तिस्मा झाला, जरी तुम्ही चर्चला जातात, जरी तुमच्या पापांची क्षमा झाली, आपल्या पापांची क्षमा झाली, तरी प्रत्येक व्यक्ती चुकत असतो. म्हणून आपल्याला रोज परत एकदा शुद्ध होणं गरजेचं आहे. आमेन. येशूचं रक्त वारंवार आपल्याला शुद्ध नाही करत.
त्याच्यानंतर गरज आहे देवाच्या वचनाची. बोला, कसली गरज आहे? जे वचन तुम्हाला प्युअर करतं, शुद्ध करतं. हालेलुया. त्या वचनाची आंघोळ, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की वचनाच्या जलस्नानाने तो त्याच्या मंडळीला शुद्ध करील. आमेन. वचनाचं जलस्नान जोपर्यंत रोज तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध होऊ शकत नाही. ठीक आहे, अशुद्धता हा आपला विषय नाहीये. माझा विषय हा आहे की जे काम मोशे करत होता ते आपल्याने का नाही होत? जे एलिया एलिशाद्वारे झालं ते आपल्याने का नाही होत? तुम्हाला माहितीये, देवाला मोठं करणं आणि देवाला लहान करणं हे तुमच्या हातात आहे. नीट लक्ष द्या. परमेश्वराला किती मोठं करायचं आणि परमेश्वराला किती लहान करायचं हे कोणाच्या हातात आहे? मनुष्याच्या. तुम्ही जेवढा विश्वास मोठा टाकाल परमेश्वर तेवढं महान काम तुमच्या जीवनाद्वारे करेल. आमेन. आणि जेवढा तुमचा विश्वास कमी असेल तेवढं परमेश्वर तुमच्या जीवनात कमी काम करेल. हालेलुया. कारण देव विश्वासाशिवाय काम करत, परमेश्वर तुमच्या विश्वासाशिवाय काम करत. मोशे, एलिया, एलिशा असे व्यक्ती होते की ज्यांच्या मनामध्ये डाऊटच नव्हता. मोशेला परमेश्वराने सांगितलं, तुझ्या समोर काय आहे? लाल समुद्र. आपल्या हातातली काठी उगार म्हणजे लाल समुद्र काय होईल? 2 भाग होईल. आजपर्यंत कधी घडलं होतं असं? घडलं होतं का असं? नाही. पहिल्यांदा कोणाद्वारे घडलं? बोला, पहिल्यांदा कोणाद्वारे घडलं? आपण कोणती गोष्ट करण्याची डेअरिंग करतो माहिती तुम्हाला? हिम्मत कोणती गोष्ट करण्याची असते? जी कोणीतरी केलेली आहे. हालेलुया. जी कोणीच केली नाही ती कधी तुम्ही करण्याचा प्रयत्न करणार? समजतंय? माणूस हिम्मत ती गोष्ट करण्याची करतो जी अगोदर कोणीतरी केलेली. तू जा पहिले मग मी जाईल. समजतंय तुम्हाला? तू पुढे जा मग मी जाईल. जर समोरचा गेला ना तर आपल्याला हिम्मत येते. आपल्याला काय येते? हिम्मत येते. त्याच्याशिवाय आपल्याला हिम्मत वाढत. कान द्या, लक्ष द्या. एकदा एक व्यक्ती होता, तो दोरीवरून चालायचा. कशावरून चालायचा? दोरी माहिती का तुम्हाला? विसरवाडीच्या बाजारात किंवा नागपूरला कधी पाहिलं असेल, डोंबाऱ्याचा खेळ असतो. बरोबर आहे ना? एक पोरगी जी असते ती अशी ढोलकी वाजवत असते आणि छोटीशी पोरगी बांबूंना अशी दोरी बांधलेली असते त्याच्यावरून चालते. बरोबर आहे ना? एक माणूस होता जो तसाच दोरीवरून चालायचा. एकदा त्याने सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि सांगितलं की मी मोठ्या दरीच्या वर, डोंगरावर 2 डोंगरांना दोर बांधेल आणि डोंगराच्या मधोमध त्या खोल दरीच्या वर मी त्या दोरावरून चालेल. एक दिवस त्याने ठरवला आणि सगळ्या लोकांना एकत्र केलं. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय ते? माझी भाषा किती लोकांना कळते? हात वर करा. समजते ना? हा. मग ह्या व्यक्तीने सांगितलं की ह्या दिवशी सगळ्यांनी गोळा व्हायचंय, कारण मी ह्या डोंगरावरून त्या डोंगरापर्यंत दोरीवर चालत जाईल बिना हातात काही घेता. हालेलुया. हा. सगळे लोक गंमत पाहायला तिथं जमा झाले. खूप गर्दी जमा झाली गंमत बघायला. आता तो व्यक्ती उभा होता आणि त्या व्यक्तीने लोकांना विचारलं, काय वाटतं तुम्हाला, मी ह्या दोरीवरून चालू शकतो का? ते म्हटले, हो चालू शकता. कारण लोकांना माहिती होतं मेला तर कोण मरेल, मेला तर कोण मरेल, हाच मरेल, याचेच पाय तुटतील, आपलं काय जाणार आहे. लोक म्हणायचे मग तुम्ही चालू शकतात, जा तुम्ही. तो व्यक्ती म्हटला ठीक आहे. तर खूप खोल दरी होती आणि ह्या डोंगरापासून तर त्या डोंगरापर्यंत दोर बांधलेला होता. तो व्यक्ती त्याने चालायला सुरुवात केली. त्याने दोरीवर पाय ठेवला आणि हळूहळू हळू बॅलन्स करत 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 त्या दोरीवर चालायला लागला. सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. सुरक्षित तो चालत चालत त्या टोकापर्यंत गेला. परत तिकडून चालत चालत ह्या टोकापर्यंत आला. पडला नाही. सगळे लोक खुश झाले. हालेलुया. हा. लोक खूप टाळ्या वाजवायला लागले, त्याचं कौतुक करायला लागले. वा 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 तुम्ही चालून आले. आता तो व्यक्ती परत त्यांना बोलला, आता डोक्यावर मोठं टोपलं ठेवून मी ह्या दोरीवरून चालू शकतो का? त्याने विचारलं लोकांना. काय विचारलं? डोक्यावर मोठं टोपलं ठेवून मी ह्या दोरीवरून चालू शकतो का? लोक म्हटले मग तुम्ही बिना टोपल्याचं चालून गेले, आता टोपलं घेऊन बी चालून जाल, कारण मरशील तर कोण मरशील? तूच मरशील. लोकांना घेणं देणं नाही, लोकांना फक्त गंमत बघायला आवडतं. हालेलुया. त्याने मोठं टोपलं घेतलं आणि तो त्या दोरीवरून चालायला लागला. नीट लक्ष द्या. तो दोरीवरून चालत होता, त्याचा बॅलन्स असा तो व्यवस्थित सांभाळत होता आणि बरोबर ते टोपलं घेऊन तो तिकडे गेला आणि तिकडून परत रिटर्न आला. पडला नाही. दुसऱ्यांदा सुरक्षित परत आला. सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. वा 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 तुमच्यासारखं तर कोणीच नाही, वा रे वा तुम्ही दोरीवरून चालून गेले टोपलं घेऊन. आता तिसऱ्यांदा, कितव्यांदा? तिसऱ्यांदा तो मनुष्य म्हटला, आता तिसऱ्यांदा ह्या टोपल्यामध्ये मी एका माणसाला बसून चालू शकतो का? काय विचारलं त्यांनी माणसांना?
ह्याच टोपल्यामध्ये एका माणसाला बसून मी ह्या दोरीवरून चालू शकतो का? लोक काय म्हटले असतील बरं? मग चालू शकता. काय बोलले लोक? तुम्ही त्या टोपलीमध्ये कोणाला बसून चालू शकता? माणसाला बसून चालू शकता. कारण लोकांना माहिती होतं मेलं तर कोण मरेल? हा आणि जो कुठं बसलाय टोपली. आमचं काय जातंय, दोघं मरतील, आम्हाला फक्त गंमत बघायची. हालेलुया. लोक म्हटले तुम्ही बिलकुल चालू शकता माणसाला घेऊन. त्या मनुष्याने पब्लिक कडे पाहिलं आणि विचारलं, तुमच्यापैकी कोण तयार आहे या टोपलीत बसायला? काय प्रश्न केला? तुमच्यापैकी कोण तयार आहे ह्या टोपलीत बसायला? त्याला घेऊन मी चालेल. एक पण तयार झाला? एक पण तयार झाला? आज तेच होतंय. हालेलुया. तुम लढो हम कपडे संभालते. तुम्ही करा प्रार्थना पास्टर, तुम्ही मागा आमच्यासाठी. आमच्याने काही भेटणार? आम्हाला देव काही देणार नाही. आमची प्रार्थना काही परमेश्वर ऐकणार? किती दिवस कुबड्या घेऊन चालू आपण, किती दिवस काठीचा आधार घेऊन चाललो आपण. परमेश्वराची इच्छा आहे, जो अब्राहमाचा परमेश्वर, इसाकाचा परमेश्वर, मोशे, एलिया, एलिशाचा परमेश्वर, जो दानियेलाचा परमेश्वर, तोच तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. देवाची अपेक्षा आहे की तुम्ही त्या परमेश्वराला तसंच ओळखा जसं त्या लोकांनी ओळखलं. आमेन, आमेन. परमेश्वर तेव्हाही लाल समुद्र दुभागायला समर्थ होता आणि आज सुद्धा आहे. आमेन. फक्त एक काम करू नका, काय? त्याने केलं म्हणून मी करेल असं मागू, मग देव करत नाही. जे कोणाच द्वारे नाही झालं ना प्रभू, ते माझ्याद्वारे कर, हा विश्वास ठेवा. हालेलुया. जर तुम्ही परत समुद्र दुभागायला गेले ना, तुम्ही कोणाचं तरी बघून दुभागायला गेले. हालेलुया. पण जे आजवर कधी घडलंच नाही ना, ते अपेक्षा करा परमेश्वर तुमच्याद्वारे करेल. आमेन. एक वचन वाचू चला आपण. इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 20. इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 20. आता नीट लक्ष द्या, हे वचन हळूच वाचू आपण बरं का. एक एक शब्द छान वचन आहे, कान देऊन ऐका ह्या वचनाकडे. हा, परत एकदा. हा 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 याचं भाषांतर वेगळं आहे या बायबलचं. अजून एक भाषांतर. हा, परत एकदा. हा, परत एकदा. नीट लक्ष द्या. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे. आमेन. देवाचं वचन म्हणतं जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना यांच्या पलीकडे कार्य करण्यास. आमेन. देव हा तुमच्या मागण्या आणि तुमच्या कल्पना यांच्या पलीकडे कार्य करण्यास समर्थ आहे. हालेलुया. आपल्याला वाटतं जेवढं मागतो तेवढंच देईल. नाही, तुम्ही नाही मागणार ना, ते पण द्यायला समर्थ आहे. फक्त विश्वास तसा ठेवा. हालेलुया. आपण विश्वास कसा ठेवतो? याला भेटलं म्हणून मला दे, याला मिळालं मला पण भेटेल, याची प्रार्थना ऐकली तर माझी नाही. परमेश्वराकडे तुम्ही दुसऱ्याचं बघून मागू नका. मला काही वर्षांपूर्वी, मी हे आमच्या पुण्याकडचे लोक इथं बसलेले आहेत, एका आमच्या त्या मंडळीतला एक तरुण मुलगा होता. मी एकदा मीटिंग केली त्या ठिकाणी आणि मीटिंग झाली, मस्त वचन वगैरे झालं. आणि मीटिंग झाल्यानंतर तो मुलगा, तरुण मुलगा मला भेटायला आला आणि मला सलाम घेतला, प्रेज द लॉर्ड, आणि मला म्हटला सर माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं चालेल. कशासाठी? म्हणे मला सेवा करायची. म्हटलं चांगली गोष्ट आहे, प्रभूने तुला मन दिलं. मग दुसरी गोष्ट तो काय बोलला माहिती? सर माझ्यासाठी प्रार्थना करा की मला तुमच्यासारखं व्हायचंय. कोणासारखं व्हायचंय? मला काय प्रार्थना विनंती दिली त्यांनी? मला कोणासारखं व्हायचंय? तुमच्यासारखं व्हायचंय. मी त्याला म्हटलं मी अजिबात अशी प्रार्थना करणार नाही, कारण कदाचित तुला परमेश्वराला माझ्यापेक्षा अधिक द्यायचं असेल. आमेन. जर देव तुला माझ्यापेक्षा अधिक देऊ इच्छितो तर माझ्यासारखं कशाला होतो? आमेन. कोणासारखं होऊ नका, कारण परमेश्वर कोणालाच कोणासारखं बनवत नाही. देवाची योजना प्रत्येकासाठी वेगळी आणि अद्भुत आहे. हालेलुया. तुम्ही परमेश्वराला संकुचित करता, तुम्ही देवाला मर्यादित करता. परमेश्वराला मर्यादेमध्ये आणू नका, कारण बायबल म्हणतं तुमच्या मागण्या आणि कल्पनांच्या पलीकडे कार्य करण्यास तो समर्थ आहे. हालेलुया. आपण मागतो काय मागतो? जी गरज आहे ती मागतो, पण परमेश्वर गरजेपेक्षा अधिक द्यायला समर्थ आहे. हालेलुया. तुम्ही कल्पना काय करता? जेवढं आपण पाहिलेलं आहे त्याचीच कल्पना होते, पाहिलं नाही त्याची कल्पना होईल का? होईल का?
मोशेने कधी स्वप्नात विचार केला होता का लहानपणापासून की मी लाल समुद्र दुभागेलाच? ही कॉमन गोष्ट होती का? सांगा ना, कोणी पण दुभागतं का लाल समुद्र? आजपर्यंत लहानाचा मोठा झाला तो लाल समुद्र अनेकदा त्याच्या डोळ्यांपुढे गेलेला असेल, त्याने ऐकलेलं असेल, कधी मनात स्वप्नात सुद्धा विचार आला नसेल मी या लाल समुद्राला काय करेल. बोला काय करेल? दुभागेल. पण ती योजना कोणासाठी देवाने ठेवलेली होती? बोला कोणासाठी ठेवलेली होती? कदाचित असाच एखादा लाल समुद्र तुमच्यासाठी परमेश्वराने ठेवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, अशीच एखादी योजना, अशीच एखादी कल्पना जे मनुष्याच्या डोक्यात कधी आलं नाही, जो तुम्ही कधी विचार केलेला नाही ना, विश्वास ठेवा, परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेला आहे. मागून आपण देवाला मर्यादित करतो, न मागता परमेश्वराला सांगा देवा तुझी इच्छा पूर्ण कर. आमेन. देवाला काय सांगा? तुझी इच्छा पूर्ण कर. हालेलुया. कारण मनुष्याच्या मागण्याला मर्यादा आहे, मनुष्याच्या कल्पनेला मर्यादा आहे, पण देवाच्या देण्याला मर्यादा, परमेश्वराच्या सामर्थ्याला मर्यादा नाही. तुम्ही जेव्हा देवाला मर्यादेमध्ये आणतात ना, परमेश्वर त्याच्या बाहेर काम करत नाही. पण जेव्हा परमेश्वराला तुम्ही अमर्याद मोकळीकता देतात ना, परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे अद्भुत काम करतो. आमेन. दाविदाने कधी मागितलं होतं मला राजा व्हायचं आहे? दाविदाने देवाकडे कधी मागितलं का मला इस्रायलाचा राजा व्हायचा आहे? अरे बोला, गुरं चारणारा व्यक्ती कधी विचार करेल का मला पंतप्रधान व्हायचंय असं? सांगा ना. दाविदाने विचार केला असेल की मी राजा होईल इस्रायलाचा? बिलकुल नाही. पण दावीद फक्त कोणाशी जोडलेला होता? देवाशी. तो देवाकडे काहीच मागत नव्हता, कारण त्याला माहिती मी मागल तर मर्यादित मागल, पण जेव्हा देव देईल ते अमर्यादित असेल. हालेलुया. माझ्या मागण्यामध्ये कमतरता असू शकते, पण देवाच्या देण्यामध्ये कमतरता नाही. त्याने कधीच स्वतःसाठी देवाकडे मागितलं नाही, म्हणून देवाने त्याला ढोरांच्या गुरांच्या मागे जो चालत होता त्याला तिथून उचललं आणि कुठं बसवलं? इस्रायलाच्या राजाच्या गादीवर. आमेन. म्हणून दावीद म्हणतो तो कंगालाच धुळीतून उचलतो आणि अधिपतींच्या पंक्तीत जाऊन बसवतो. आमेन, आमेन. जेव्हा तुम्ही देवाकडे तुमच्या बुद्धीने मागतात ना, ते लिमिटेड आहे, ते मर्यादित आहे. परमेश्वर तुम्हाला अमर्याद देऊ इच्छितो. हालेलुया. एलिया, एलिशा, मोशे हे असे लोक होते की ज्यांनी आपल्या तोंडाने छोट्या छोट्या गोष्टी नाही मागितल्या. त्यांनी विश्वास ठेवला की देव काहीही करण्यास समर्थ आहे. आमेन. देवाला अशक्य असं काहीच. एक छोटस एक वचन वाचू आपण. चला, लूका वर्तमान, लूका वर्तमान याचा 17वा अध्याय, लूक याचा 17वा अध्याय आणि वचन 6 वाचू आपण. प्रभू म्हणाला, नीट लक्ष द्या या वचनाकडे. प्रभू म्हणाला, तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा. मोहरी केवढी असते? मोहरीचा दाना सांगा, सांगा. मोहरीचा दाना केवढा असतो? मोठा का लहान? सगळ्यात लहान किंवा बारीक जर कोणता दाना असेल तो कोणता असतो? मोहरीचा. बरोबर आहे ना? जर दूर इथं ठेवून दिला त्या टेबलावर तर दिसणार सुद्धा नाही, त्याला म्हणता मोहरीचा दाना. आता बायबल काय म्हणतं? वचन वाचा परत एकदा. प्रभू येशू म्हणाला, तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल तर तुतीच्या झाडाला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमची ऐकेल. आमेन. याचा अर्थ तुतीचं झाड आपोआप उपटलं जाईल आणि कुठं लागल? समुद्रामध्ये. बोला कुठं लागलं जाईल? हा. केवढा विश्वास, केवढा विश्वास पाहिजे? मोहरीचा दाना म्हणजे राईच्या दाना एवढा विश्वास. आमेन. सांगा बरं त्या झाडाला. इथं पुष्कळ झाड आहेत, एखाद्या झाडाला सांगा ना, कोणामध्ये आहे का विश्वास? बोला ना त्या आंब्याच्या झाडाला. नाही. आपल्याला माहिती, जाणार जाणार. याचा अर्थ आपल्यामध्ये केवढा विश्वास नाही. अरे बोला. मोठ्या विश्वासाच्या गोष्टी सोडून द्या, राईच्या दाण्या एवढा सुद्धा विश्वास. कारण बायबल म्हणतं, येशू म्हणतो, तुमच्यामध्ये केवढा विश्वास असेल तर फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल ना, तर तुतीच्या झाडाला सांगाल ना, सांगताच उपटलं जाईल. आमेन. येशू ख्रिस्त जाता जाता फक्त अंजिराच्या झाडाला बोलला, काय? याच्या पुढे तुझं फळ कोणीच न खाव. बायबल म्हणतं दुसऱ्या दिवशी ते काय झालं? वाळून गेलेलं होतं, सुकून गेलेलं होतं. त्याचं पान सुद्धा हिरवं राहिलं नाही. याला म्हणतात विश्वास. आमेन. विश्वास जो असतो ना, त्याच्यामध्ये शंका राहत नाही. केवढा विश्वास?
बोला बोला, केवढा विश्वास. मला एक सांगा, असा चमत्कार जर तुमच्याद्वारे झाला की इथलचं झाड उपटून तिकडे लावलं गेलं तर तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त तारखा त्यालाच भेटतील. मीटिंगच्या सगळ्यात जास्त तारखा कोणाला भेटतील? त्यालाच. कारण त्याच्यात केवढा विश्वास आहे, मोहरीच्या. म्हणजे आपल्यामध्ये काय मग मला सांगा, जर ह्या चमत्काराला केवढा विश्वास लागतो, फक्त मोहरीच्या दाण्या एवढा, तर आपल्यामध्ये कोणता विश्वास आहे? मग आहे आपल्यामध्ये विश्वास. मोहरीच्या दाण्यापेक्षा लहान दानाच नाहीये. हालेलुया. लहान बीजच नाहीये, तर आपल्यामध्ये का मग तो पण विश्वास नाही? मला सांगा, अजिबात मोठ्या विश्वासाच्या गोष्टी करू नका. थंडी, ताप, सर्दी, खोकला, आजार, विकार हे फक्त येशूच्या नावाने त्याला फटके मिळाले ना म्हणून बरे होतात. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? येशूला बसलेल्या फटक्याने हे आरोग्य आहे. आमेन. त्याने वधस्तंभ वाहिला म्हणून आरोग्य आहे. त्याने क्रूस सहन केला म्हणून आरोग्य आहे. त्याने रक्त सांडलं म्हणून आरोग्य आहे. प्रभू येशूने क्लेश सहन केले म्हणून आरोग्य आहे. तो जखमी झाला म्हणून आरोग्य आहे. आरोग्याचा आणि विश्वासाचा जास्त संबंध नाही. नीट लक्ष द्या. विश्वासाची कामं जशी मोशेने केली, विश्वासाची कामं जशी एलियाने केली, एलिशाने केली, आपल्या जीवनामध्ये जर पाहायची असतील ना, विश्वास कमीत कमी किती असला पाहिजे? मोहरीच्या दाण्या एवढा. हालेलुया. जे कधी कोणी मागितलं नाही आणि कोणी कधी कल्पना सुद्धा केली नाही, ते देव द्यायला समर्थ आहे. आमेन. आमेन. रोग बरे करणं, आजार बरे करणं, याला चमत्कार म्हणू नका, कारण हे दुसरे करतात, तुम्ही पण करतात. तुम्हाला माहिती आहे, नीट लक्ष द्या. मोशेने, परमेश्वराने मोशेला सांगितलं तू फारो समोर जा आणि चमत्कार कर. बरोबर आहे ना? पहिला चमत्कार मोशेने कोणता केला? सर्वात पहिला चमत्कार फारो समोर मोशेने कोणता केला? काठीचा साप केला. बोला, काठीचा काय केला? मोशे गेला फारो समोर आणि त्याला म्हटला, परमेश्वर, जो जिवंत परमेश्वर, इस्रायलाचा परमेश्वर, त्याने मला तुझ्याकडे आणलेला आहे. तो म्हणतो, काय तुझ्याकडे चिन्ह आहे? मोशेने काय केलं? आपल्या हातातली काठी घेतली आणि जमिनीवर टाकली. काय झाला? साप झाला त्या काठीचा. फारोला आश्चर्य वाटलं. फारोने लगेच काय केलं? मिसर देशातल्या जादूगारांना बोलवलं. बोला, कोणाला बोलवलं? मिसर देशातल्या जादूगारांना बोलवलं. जादूगारांना सांगितलं, बघ रे, याने काठीचा काय केला? साप केला. जादूगारांनी काय केलं? जादूगारांच्या हातात पण काय होती? त्यांनी सुद्धा काठी खाली टाकली. काय झाला? साप. चमत्कारावरून देवाला ओळखता येणार? कारण याचा पण साप झाला आणि त्याचा पण काय झाला? साप झाला. हालेलुया. चमत्कारावरून विश्वास नाही होत. आमेन. कारण दोघं चमत्कार झालेले होते. त्यांनी पण केला, एकाचा पाहून दुसऱ्याने केला. हालेलुया. आज सुद्धा तेच करतोय आपण तेच करू इच्छितो जे दुसरं कोणीतरी करतंय. तुम्हाला माहिती, याला सेवा नाही म्हणत, याला देवाचं कार्य नाही म्हणत. देवाकडे ते मागा जे आजवर कधीच झालेलं नाही. आमेन. जे आजवर कोणी पाहिलेलं नाही, जे आजवर कोणी ऐकलेलं नाही, अशा गोष्टी होणं गरजेचं आहे. तर जगाला कळेल की आपला परमेश्वर जिवंत आहे. आमेन. सैतान सुद्धा चमत्कार करतो आणि देवाचे दास सुद्धा चमत्कार करतात. लोकांना भेद ओळखता येत नाही प्रियांनो. जोपर्यंत तुम्ही देवाकडे ते नाही मागत की प्रभू, जे यांना करता नाही येत ते आमच्याद्वारे कर. हालेलुया. हालेलुया. जे आजवर कोणी केलं नाही ना, मागण्या पलीकडे आणि कल्पनेच्या पलीकडे करण्यास तो समर्थ वचन म्हणतो. आमेन. देवाची अपेक्षा आहे की जे तुम्ही मागू शकता आणि जे तुम्ही विचार करू शकता, केवळ तेवढं देवाकडे मागू नका. तर तुमच्या कल्पने पलीकडे परमेश्वर जे करू इच्छितो ना, ते देवाला सांगा, प्रभू तू कर. आमेन. प्रभू तू कर माझ्या जीवनाद्वारे. हालेलुया. मी माझ्या सेवेसाठी देवाकडे कधीच मागत नाही की प्रभू तू मला असं उपयोगी कर, मला तसं उपयोगी कर, मला असा स्टेज दे, मला इथं घेऊन जा, मला तिथं घेऊन जा. बिलकुल नाही. मी देवाला एकच सांगतो, तुझी इच्छा पूर्ण कर. आमेन. मला माहितीये, जर मी मागेल तर मर्यादित मागेल, पण जेव्हा देव देईल तो अमर्यादित देईल. हालेलुया. हालेलुया. मी विश्वास ठेवतो, जिथं येशू जातो ना तिथं मी जायला तयार आहे. आमेन. आमेन. येशू एका व्यक्तीसाठी पण गेला आणि येशू हजारांसाठी पण गेला. आमेन. देवाचा जो दास असतो ना, त्याने तीच तयारी ठेवायला पाहिजे. एक व्यक्ती पण तेवढाच महत्वाचा आहे आणि हजार आत्मे सुद्धा तेवढेच महत्वाचे. देवाकडे सेवा करताना मागू नका की मला अशी सेवा पाहिजे. अजिबात नाही. मी काही वर्षांपूर्वी असे पण देवाचे दास ऐकले की आम्ही ह्यासाठी सेवा करतो की एकदा मला अमेरिकेला जायचंय. कुठं जायचंय? अरे बाबा, स्वर्गात जा. अमेरिका काही स्वर्ग नाहीये. हालेलुया. हे कोणतं दर्शन आहे?
की आम्हाला अमेरिकेला जायचंय कधीतरी आणि म्हणून मी सेवा करतोय. मी ऐकलंय एका देवाच्या दासाद्वारे की तो म्हणायचा, मी इतके वर्ष सेवा केली, माझी इच्छा आहे आता आमच्या संस्थेद्वारे मला कुठं पाठवतील, स्वर्गात जाऊ न जाऊ काही पडलेली, आम्हाला कुठं जायचंय, अमेरिकेला जायचंय. कसली सेवा, याला सेवा नाही म्हणत. तुम्ही देवाकडे अशा गोष्टी मागू नका. परमेश्वर तुम्हाला कुठं घेऊन जाऊ इच्छितो, अरे बोला, कुठं घेऊन जाऊ इच्छितो, स्वर्गामध्ये घेऊन जाऊ इच्छितो. ते सोडून दिलं ना आपल्याला कुठं जायची इच्छा आहे. कोणी म्हणतं मला इस्रायलला जायची इच्छा आहे, कोणी म्हणतं मला अमेरिकेला जायची इच्छा आहे, कोणी म्हणतं युरोपला जायची इच्छा आहे. नाही रे, एकच सगळ्यात मोठी इच्छा काय, देवाकडे जाणं. आमेन. पौल म्हणतो, देहात राहणं याच्यापेक्षा प्रभूकडे जाणं माझ्यासाठी अधिक लाभाचं आहे. आमेन, आमेन. लिमिटेड गोष्टी मागू नका, मर्यादित गोष्टी मागू नका. तुम्हाला माहितीये, तुमच्या मागण्या आणि तुमच्या अपेक्षे पलीकडे देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. देवाला कोणी छोटं केलं मग? देवाला कोणी छोटं करून ठेवलंय? खरं सांगा. देव छोटा झाला, पण कोणी केलं? कशामुळे? आपल्या अविश्वासामुळे. हालेलुया. आपल्या अविश्वासामुळे मर्यादित करून ठेवलंय की देव एवढंच देऊ शकतो, देवा मला एवढंच पाहिजे. अरे प्रभू, तुला त्याही पेक्षा अधिक देऊ इच्छितो. आमेन. चला एक वचन वाचू, आज वचनाकडे जाऊ. चला आपण पहिले राजे याचा 17वा अध्याय. पहिले राजे याचा 17वा अध्याय आणि 1 वचनापासून पुढे वाचू आपण. आता नीट लक्ष द्या हा या वचनाकडे. एलिया तिशबी हा तुम्हाला माहिती, एलिया बाबतीमध्ये एक गोष्ट तुम्हाला माहिती का? एलिया हा इस्रायली नव्हता. बायबल असं म्हणतं, एलिया हा त्या ठिकाणी राहणाऱ्या तिशबी घराण्यातला उपरी व्यक्ती होता. उपरी कोणाला म्हणतात? जो बाहेरून येऊन राहतोय त्याला म्हणतात, काय म्हणतात? उपरी. एलिया काय होता? उपरी होता. तो 12 वंशातला नव्हता, तो तिशबी घराण्यातला आहे. पण बायबल असं म्हणतं, तुम्हाला माहिती, एलियाद्वारे अद्भुत काम परमेश्वराने केलं. आमेन. एक बी इस्रायली व्यक्ती नाही उभा राहिला, पण एक परका व्यक्ती त्या ठिकाणी येऊन इस्रायल मध्ये परमेश्वराची महिमा करतो. आमेन. देवाला काम करण्यासाठी केवळ विश्वासी लोकांची गरज नाहीये, एक मागून नवीन विश्वासणारा उभा राहील आणि आपल्या पुढे निघून जाईल. देव, तुम्हाला माहिती, फक्त परमेश्वर विश्वास पाहतो. आमेन. देव फक्त काय पाहतो? विश्वास पाहतो. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जुने लोक जे आहेत ना विश्वासणारे, जुनेच होऊन गेलेले आहेत. खरंच मी तुम्हाला सांगतो, सायकल जर असेल ना घरामध्ये, ती तशीच पडून ठेवा, 10 वर्षानंतर काय होते? तिला गंज लागतो. बोला, काय होतं? तिला ऑइलिंग करू नका, तिची ग्रीसिंग करू नका, तिची सर्व्हिसिंग करू नका, ती तशीच चालवा किंवा तशीच पडू द्या, ती नंतर चालणार सुद्धा. टायरांची हवा सुद्धा आपोआप निघून जाते, कारण तिचा वापर होत. आज अनेक विश्वासी लोक त्या गंज लागलेल्या सायकलीप्रमाणे झाले. का? कारण स्वतःला ऑइलिंग करत, सर्व्हिसिंग करत, प्रार्थना करत, वचन वाचत नाही, काहीच करत नाही, काहीच करत नाही. नुसते पडून असतात. काय असतात? नुसते खायचं आणि झोपायचं, याच्यावर दुसरं काम नाही. तुमचे काम करायचे, खायचं आणि झोपायचं, याच्यावर आपल्याला काम नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमची परिस्थिती त्या सायकलीप्रमाणे जी भंगार झालेली. बोला, कोणती? काय झालीये? बोला काय झाली? आणि भंगार हे कधीच चांगल्या किमतीत विकलं जात, भंगारच्याच भावात विकलं जात. हालेलुया. नीट लक्ष द्या. नवीन व्यक्ती जेव्हा प्रभूमध्ये येतो ना, तो आपल्यापेक्षा पुढे निघून जातो. तुम्हाला माहिती, याचं एक उत्तम उदाहरण इथं बसलेले लोक आहेत. हे जे लोक इथं बसलेले आहेत ना, रोज कमीत कमी 2 ते 3 तास प्रार्थना करतात. किती तास? कारण यांना कामधंदे, यांना दुसरे कामधंदे नाहीये. हे नवीन लोक आहेत सगळे, 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष झाले, याच्यावर कोणीच नाहीये. हे सगळे लोक रोज 2 ते 3 तास प्रार्थना. मी यांचं कौतुक नाही करत इथं उभं राहून, मी तुम्हाला एक उदाहरण देतोय. आमेन. आणि हे खोटं नाही, हे खरं आहे. त्यांना विचारा, ते डोंगरावर जातील, कुठंतरी जातील, एकत्र बसतील, कोणत्या तरी घरात बसतील आणि प्रार्थना करतील. किमान किती तास रोज? किमान कमीत कमी किती तास? 2 तास. आता मी तुम्हाला एक स्पष्ट प्रश्न विचारतो, इथं जमलेले जेवढे विश्वासी लोक आहेत ना, 10, 15, 20, 25, 30 वर्ष झाले आपल्याला प्रभूमध्ये, 2 तास प्रार्थना करणारे किती हात वर करा रोज? कशाला मोशे तयार होईल आणि कशाला एलिया तयार होईल आणि कशाला एलिशा तयार होईल? मला सांगा, किती तास फक्त मी बोललो? दिवसाचा जर दशांश देवाला द्यायला गेलं 24 तासाचा, तर किती होतो? 2 तास.
बघा त्यांनाच विचारा. 2 तास 40 मिनिटं होतो 24 तासाचा. हा, दिवसाचा दशांश आपण देत नाही. 2 तासच बोललो मी, 2 तास 40 मिनिटं बोललोच नाही, तरी आपले हात वर होत नाही. मला सांगा कसा एलिया उभा राहील, कसा एलिशा तयार होईल, कसा मोशे तयार होईल, कसा लाल समुद्र दुभागला जाईल, कसे ते चमत्कार पाहाल जे आजवर झाले नाही, कसं जग बघेल की परमेश्वर जिवंत आहे. जगाला तुम्ही तेव्हाच परमेश्वराला दाखवू शकता जेव्हा तुमचं जीवन या लोकांसारखं असेल, मोशे सारखं, एलिया सारखं, एलिशा सारखं, जे नेहमी परमेश्वराच्या हुजुरीमध्ये बसून राहायचे. आमेन, आमेन. आज आपण जर विचार केला तर आपण म्हणतो आम्हाला टाइम, बोला आमच्याकडे टाइम नाही. हा, सगळ्या गोष्टींना टाइम आहे, फक्त कोणाला द्यायला टाइम नाही. अरे बोला ब्रदर. मी एक सुंदर कोट वाचला होता गेल्या दिवसामध्ये. त्या देवाच्या दासाने असं सांगितलं होतं, माणूस चांगले काम त्या वयात करायला बघतो ज्या वयात त्याला वाईट काम करता येत नाही. समजते का? मी परत सांगतो, नीट कान देऊ नाही का. प्रत्येक मनुष्य जो असतो ना, मोबाईल बंद करा. प्रत्येक मनुष्य जो असतो ना, चांगले काम त्या वयात करू इच्छितो ज्या वयात त्याला वाईट काम करण्याची ताकद राहत. म्हणजे कोणत्या वयात, कोणत्या वयात चांगलं काम करू इच्छितो? म्हातारपणात, जेव्हा तो वाईट काम करू शकत, आता दारू पिऊ शकत, आता तंबाखू खाऊ शकत नाही, कारण सगळे दात पडून गेले. हा, आता कोणतंच पाप नाही करू शकत, कारण काय झालंय, आता म्हातारा झालाय आणि आता त्याला कोणते काम करायला सुचतात? चांगले. ज्या वयात तो वाईट काम नाही करू शकत त्या वयात मनुष्य कोणते काम करायला बघतो? चांगले. अजिबात करू नको, आता फक्त मर तू. आता तू काय कर, फक्त मर, दुसरं काहीच राहिलं नाही तुझ्यासाठी. हा, तू डायरेक्ट पेटीमध्ये जा. आता कशाला काय चांगले काम करतो? जेव्हा चांगले करायला पाहिजे होते, बळ होतं, शक्ती होती, आरोग्य होतं, उमेद होती, तेव्हा काय केलं? स्वतःसाठी जगला, व्यसनं केली, दारू प्यायला, तंबाखू खाल्ली, सिगरेट प्यायला, व्यभिचार केला, चोऱ्या माऱ्या केल्या, लबाड्या केल्या, सगळं स्वतःसाठी, स्वतःच्या जीवनासाठी, परिवारासाठी जगला. आणि आता जेव्हा अर्धे लाकडं मसनात गेले, आता काय म्हणतो, कोणाची सेवा करेल? हा, आता तू स्वतःच काही करू शकत नाही, तुलाच त्या ठिकाणी हात धरून टॉयलेटला न्यावं लागतं. समजते का? टॉयलेटलाच याला धरून न्यावं लागतं. हा देवाची सेवा काय करेल? आता गब्बस आणि सरळ कुठं जा? आता पेटीत. बोला कुठं जा? हे वय नाही सेवा करण्याचं. सेवा करायची असेल ना तर उमेदीपासून कर. आमेन. आणि जो व्यक्ती तरुणपणापासून प्रभूची सेवा करतो ना, तो म्हातारा जरी झाला ना तरी प्रभू त्याच्याकडून सेवा करून घेतो. आमेन. देवाचा दास कधीच रिटायर होत नाही. मी तुम्हाला सांगतो, जग तुम्हाला रिटायर करेल पण माझा प्रभू तुम्हाला शेवटपर्यंत रिटायर करणार नाही. आमेन. तुम्हाला माहिती, डॉक्टर बिली ग्राहम जे परमेश्वराचे महान सेवक अमेरिकेमध्ये होऊन गेले, शेवटचा संदेश त्यांनी बेडवर झोपून दिलेला होता. आमेन. शेवटचा संदेश कसा दिला होता? जेव्हा ते हॉस्पिटलच्या बेडवर होते ना, त्या बेडवर झोपून शेवटचा संदेश दिला होता. जो खरा परमेश्वराचा सेवक आहे ना, देव तरुणपणात पण सेवा करून घेतो आणि म्हातारा होईपर्यंत, जाईपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू सेवा करून घेतो. आमेन. पण ज्यांनी आयुष्यभर देवाची सेवा केली नाही ना, म्हातारपणात अजिबात म्हणायचं नाही की आता मी प्रभूची सेवा. रिटायर झाले का यांना कोण आठवतो? नोकरीच्या वयात देव आठवला, पैसा कमवताना देव आठवला, घर बांधताना देव आठवला नाही. पण आता अर्धी लाकडं मसनात गेली, याला कोण आठवला? आता कुठं जायचंय? कारण आता कुठं जायचंय याला? स्वर्गात. म्हणून कोण आठवला? देव. आतापर्यंत फक्त पैसा आठवत होता, आतापर्यंत फक्त घरदार आठवत होतं, आतापर्यंत तुझी नोकरी तुला दिसत होती, आणि आता कोण आठवायला लागला? परमेश्वर. म्हणजे काय? वय संपायला लागलं की मनुष्याला देव आठवतो. हा जर आपला विश्वास असेल ना, काहीच होऊ शकत नाही. हालेलुया. उमेदीचे आयुष्य परमेश्वराला द्या. आमेन. जे उमेदीचं वय ते परमेश्वराला द्या. मी तुम्हाला म्हणून सांगितलं, आपण म्हणतो की काम नाही, टाइम नाही आमच्याकडे, प्रार्थनेला इतका वेळ भेटत नाही. हे लोक रिकामे आहेत, यांना काम धंदे अजिबात नाही. म्हणून हे किती वेळ देतात? कमीत कमी 2 तास. आणि आपण इतके कामाचे. जर पंतप्रधान मोदींनंतर कोणाला कामं असतील तर कोणाला आहेत? बोला बोला, कोणाला आहेत? आपल्यालाच आहेत. समजते तुम्हाला? देवानंतर जर कोणी जास्त बिझी असेल तर कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? देव रिकाम आहे? देव रिकाम आहे का? अरे, एका पुढाऱ्याला फक्त गाव किंवा देशच सांभाळावा लागतो, देवाला पूर्ण जग सांभाळावं लागतं. आमेन. समजते मी काय सांगतोय? 5 म्हशी घरी असल्या बहिणींनो, किती आवरावं लागतं? कमी का जास्त? म्हशी पाळतो ना आपण घरी. 5 म्हशी जर तुमच्या घरात असतील
तर आवरावं नाही लागत, कष्ट करावे नाही लागत. किती चारा खात राहतात दिवसभर. त्या म्हशीचं काम काय असतं सांगा? खाणं आणि बरोबर आहे ना, खाती आणि शेण टाकते, दुसरं काय करते का ती? अरे खरं आहे की खोटं आहे? आवरावं लागतं की नाही? नुसता चारा कापायचा आणि एकीकडे शेण, याच्याशिवाय दुसरं काम. फक्त 5 म्हशी असतील तरी सुद्धा दुसरं काम सुचत नाही. 5 म्हशी आपल्याला सांभाळल्या नाही जात. माझा परमेश्वर जगातले सगळे प्राणी पोसतोय. आमेन. समजते तुम्हाला? वाघाला काय लागतं, सिंहाला काय लागतं, त्या हरणीला काय लागतं, हत्तीला काय लागतं. जंगलातल्या प्राण्यांना तुम्ही खायला देतात का? सांगा ना. त्यांना कोण पोसतोय? कोण पोसतोय? आकाशातल्या पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालतात का? त्यांना कोण पोसतोय? रांगणाऱ्या प्राण्यांना तुम्ही खाऊ घालतात का? नाही. त्या पाण्यातल्या प्राण्यांना तुम्ही खाऊ घालतात का? नाही. माझा परमेश्वर जगातल्या अवघ्या प्राण्यांना पोसतोय. किती काम आहेत त्याच्याकडं. हालेलुया. एवढे काम असून सुद्धा जेव्हा तुम्ही गुडघे टेकता तो सगळे कामं सोडून कोणासोबत येतो? कोणासोबत बसतो? बायबल म्हणतं जिथं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येतील तिथं मी आहे. बोला, तिथं मी. कोण म्हणतं असं? ज्याला सगळ्या जगाचं काम आहे तो म्हणतो जो माझ्या नावाने जिथं 2 किंवा 3 बसतील ना तिथं मी त्यांच्या सोबत आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचे दास विचारतात मीटिंगचं आयोजन झाल्यावर किती लोक येतील, किती पब्लिक राहील? अरे प्रभू म्हणतो जिथं 2 किंवा 3 आहे तिथं मी आहे. हालेलुया. 2-3 जरी असले ना तिथं जर प्रभू आहे तर तू पण जा. आमेन. तू कशाला पब्लिक विचारतो की किती येतील? जेवढे आले तेवढे कोणाचे आहेत? देवाचेच आहेत. जिथं ते आहे तिथं परमेश्वर आहे आणि जिथं परमेश्वर आहे तिथं मी जाईल. आमेन. आमेन. कारण बायबल म्हणतं जिथं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील तिथं मी आहे. जगातलं सगळं काम सोडून परमेश्वर तुमच्या प्रार्थनेमध्ये उतरून येतो. आमेन. आमेन. प्रियांनो, म्हणून मी तुम्हाला ह्या लोकांचं उदाहरण, मी यांचं कौतुक नाही करत, अजिबात नाही करत. मी फक्त तुम्हाला उदाहरण देतोय की हे नवीन लोक आहेत. 5-7 वर्ष झाले फक्त प्रभूमध्ये येऊन आणि कामं रिकामे नाहीत. हे रिकामे अजिबात नाही. ह्या व्यक्ती जो समोर सफेद कपडे घालून बसलेला मांडी घालून, याची महिन्याचा टर्नओव्हर 2-2.5 करोड रुपये एका महिन्याचा कमाई किंवा जो पैशाचा व्यवहार आहे ना 2.5 करोडच्या आसपास आहे. जवळजवळ 70 लोक कामाला आहे त्यांच्या कंपनीत. किती लोक? 70. रोजचं दूध 30,000 लिटर जमतं त्यांच्याकडे. 50 लाखाची गाडी घेऊन इथं आलेला आहे, खाली बसलेला आहे आणि रोज किती वेळ प्रार्थना करतो? बोला, रोज किती वेळ प्रार्थना करतो? 2 तास. मग काम धंदे नाही त्या व्यक्तीला? आपण किती वेळ? आपल्याकडे काय मला सांगा? 5 एकर शेती करतो आणि आपल्याला वाटतं माझ्याकडे इतकी मोठी जबाबदारी आहे. कारण जर दिले ना प्रियांनो तर आपण पंतप्रधानापेक्षा मोठे होऊन जाऊ. मी तुम्हाला सांगतो. पण कारण देऊ नका. माझ्याकडे पण खूप कारण आहेत. माझी पत्नी आणि मी ह्या ठिकाणी आहोत आज पण सेवा करताना. 12वीचे पेपर तपासायला घरी पडलेले आहेत. ती तपासून पहाटे उठून रात्री 2 वाजेपर्यंत पेपर तपासून, पहाटे उठून पोरांचं सगळं करून दिवसभर पेपर तपासून परत ती माझ्यासोबत सेवेला आहे. 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहे. आज माझं ट्रेनिंग होतं, ते ट्रेनिंग करून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आज मी तुमच्या समोर परत सेवेला उभा आहे. कारण देऊ नका. हालेलुया. कारण देऊ नका. परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला स्वर्ग सोडावं लागलं तेव्हा जाऊन तुमचा आणि माझा उद्धार झालेला आहे. आमेन. आमेन. जर तुम्हाला वाटतं प्रभूने आपल्या जीवनाद्वारे काहीतरी करावं तर तुम्हाला बदलावं लागेल. आमेन. काहीतरी चेंज करावा लागेल. जर बदल घडला नाही तर तुम्ही अपेक्षा करू नका काहीतरी नवीन बघाल. हालेलुया. हालेलुया. ही 5-10 मिनिटाची प्रार्थना या शेवटच्या काळामध्ये तुम्हाला वाचवू शकत नाही, जग बदलू शकत नाही, लोक देवाच्या राज्यात येऊ शकत नाही. आज तुम्हाला जर वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त जगाला कळावा तर पहिल्यांदा तुम्हाला आणि मला बदलणं गरजेचं आहे. आमेन. ते चमत्कार लोक बघून नाही बदलणार, कारण ते चमत्कार तर सैतान पण करतो. तुम्हाला माहिती आहे आज लोकांना ते दाखवणं गरजेचं जे आजवर कोणी बघितलेलं कधीच झालेलं नाही. कारण इफिस्करास पत्र जे आपण वचन वाचलं की तुमच्या मागण्या पलीकडे आणि तुमच्या कल्पनेकडे पलीकडे करण्यास तो समर्थ आहे. हालेलुया. वाचा परत एकदा ते वचन. आपण पहिले राजे जिथून सुरुवात केली. हा हा हा. एक होता. पुढे तो अहबास म्हणाला हा इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो. आमेन. देवाच्या हुजुरामध्ये बसा.
परमेश्वराच्या संगतीमध्ये बसा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा. एलिया तिशबी याची ओळख तो काय सांगतो, मी जिवंत परमेश्वराच्या हुजुरात बसतो. आमेन. ही आपली ओळख असली पाहिजे. हालेलुया. देवाच्या समोर बसणारे लोक, देवाच्या सोबत बसणारे लोक, ज्यावेळेस ही तुमची ओळख होईल ना, तेच काम जे एलियाद्वारे अद्भुत झालं आपल्या जीवनाद्वारे परमेश्वर करायला सुरुवात करेल. आमेन. आमेन. एलिया स्वतःची ओळख देतो काय, की जिवंत परमेश्वर इस्रायलाचा देव त्याच्या हुजुरास मी असतो. हालेलुया. रोज त्याच्या संगतीमध्ये मी बसतो. तुम्हाला माहितीये, तुम्ही ज्याच्या सोबत वेळ घालवतात तुम्ही त्याच्यासारखे व्हायला लागतात. खरे की खोटे? शिवी देणाऱ्या व्यक्तीसोबत फिरा, तुमच्या तोंडात आपोआप काय येतील? शिव्याच येतील. येतील की नाही? हा, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत फिराल ना त्याचा स्वभाव तुमच्यामध्ये शिरायला लागतो. हा का नाही? म्हशी चारायला जा काही दिवस, तुम्ही पण म्हशीसारखेच व्हाल. नाही, मी खोटं असं नाही, सहज सांगतोय. का माहिती का, मी खूपदा गाडी चालवतो ना, तर म्हशी रस्त्याने असतात आणि जो त्यांना हाकणारा असतो ना, तो एकदा म्हशी सरकून जातील पण तो सरकत नाही. हा ना, डोक्याला हात लावतो मी, काय करू बाबा, तू तरी सरक. प्रॉब्लेम हा आहे. हालेलुया. तुम्ही ज्याच्या सोबत राहाल ना, तुमचा स्वभाव कसा होतो तसाच होऊन जातो. हालेलुया. वेड्यांच्या दवाखान्यात जर तुम्ही कामाला असाल आणि रोज तुम्ही जर त्यांनाच बघत असाल ना, थोडे तरी आटे तुमचे पण सटकतील. जास्त नाही म्हणत मी, पण किमान काही स्क्रू तुमचे पण काय होतील, ढिल्ले होतील. कारण तुम्ही अहोरात्र कोणासोबत राहताय. अरे म्हण आहे ना, ढवळ्यासोबत पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. हालेलुया. हा, दोन जनावरांना जरी एक सोबत बांधलं ना, तरी त्या एकमेकांवर त्यांचा प्रभाव पडायला लागतो. हालेलुया. तसंच आहे मनुष्याचं. तुम्ही ज्याच्या सोबत राहाल तुम्ही त्याच्यासारखे व्हायला लागतात. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की खोटं आहे? जर तुम्ही ज्या व्यक्तीसोबत राहतात, तर तुम्हाला माहिती, मनुष्य ज्याच्या सोबत राहतो त्याच्यासारखा होतो. विचार करा, जर तुम्ही देवासोबत राहायला लागले तर तुम्ही कोणासारखे व्हाल? कोणासारखे व्हाल? याचा अर्थ काय होतो? एलिया मनुष्यासोबत राहत नव्हता, एलिया माणसासोबत वेळ घालवत नव्हता, एलिया जगासोबत वेळ घालवत नव्हता. तो म्हणतो की जिवंत परमेश्वराच्या हुजुरास मी असतो. आमेन. एलिया कोणासोबत वेळ घालवायचा? बोला, कोणासोबत वेळ घालवायचा? म्हणून तो कोणासारखा झाला? जे बोलायचा ते होऊन जात होतं. आमेन. मागत नव्हता, तो गुडघे टेकून प्रार्थना करत नव्हता. एलिया नुसतं बोलायचा आणि ते होऊन जात होतं. वाचू आपण वचन, पुढे लिहिलेले वाचा. एलिया म्हणतो, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून मी सांगतो की जी वर्ष आता येणार आहेत त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही. आमेन. प्रार्थना केली त्यांनी देवाकडे की देवा पाऊस पडू देऊ नको, देवा पर्जन्य पडू देऊ नको, देवा दहीवर पडू देऊ नको. प्रार्थना केली. तो डायरेक्ट अहवाला बोलला, येणाऱ्या वर्षांमध्ये आकाशातून दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. बोलून गेला डायरेक्ट, आणि तसं झालं. आमेन. वाचा वाचा. तो काय म्हणतो? हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. आमेन. एकच गोष्ट आहे जी सांगण्याप्रमाणे होते. परमेश्वर बोलला आणि ते झालं उत्पत्तीमध्ये. हालेलुया. उत्पत्तीचा पहिला अध्याय, परमेश्वर जे बोलला ते झालं. का? कारण देव बोललेलं व्यर्थ जात नाही. मला एक सांगा, इथं एलिया बोलतोय आणि ते झालं. आमेन. एलिया म्हणतो मी जे सांगतोय तसंच होईल. हालेलुया. का माहितीये? कारण जो व्यक्ती देवासोबत असतो ना, तो देवा समान होतो. आमेन. तो सुद्धा जे बोलतो तेच होतं. मागावं लागत, मागण्या पलीकडे परमेश्वर काम करतो. आमेन. आजपर्यंत कोणीच पाऊस थांबवलेला नव्हता. पाऊस जाऊ द्या हो. दहीवर, दहीवर कशाला म्हणतात? दहीवर, दहीवर म्हणजे काय? दव. बोला काय? सकाळी पहाटे पहाटे दव पडतं ना. हा, पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात दव पडतं, जमीन ओली होते. तो म्हणतो दव सुद्धा पडणार नाही. हालेलुया. केवढा विश्वास. आमेन. बोलून दिलं, मागितलं, देव म्हणतो तुमच्या मागण्या आणि कल्पने पलीकडे करण्यास तो समर्थ आहे. आमेन. छोट्याशा गोष्टी मागू नका, मोठे काम प्रभू तुमच्याद्वारे करू इच्छितो. हालेलुया.
जगाला केव्हा कळेल की परमेश्वर जिवंत आहे? सर्दी खोकला ताप बरा झाल्याने नाही, असा काहीतरी चमत्कार जो आपल्याद्वारे प्रभू करू इच्छितो. हालेलुया. आज सुद्धा एलियाची गरज आहे, आज सुद्धा एलिशाची गरज आहे, आज सुद्धा पेत्र याकोब योहाना सारखा कोणातरी प्रेषिताची गरज आहे. प्रभूची इच्छा आहे की ह्या गोष्टी व्हाव्या आणि त्या तेव्हाच होतील जेव्हा एक व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये बसणं शिकेल. आमेन. जेव्हा तुम्ही देवासोबत बसाल, तुम्ही कोणासारखे व्हाल? बोला, कोणासारखे व्हाल? बोलाल ते होईल. आमेन. बोलाल ते होईल. एलिया म्हणतो, मी जे बोललो ना तसंच होईल. हालेलुया. पुढे वाचा, गमतीशीर गोष्ट आहे, पुढे वाचा. आता नीट लक्ष द्या. बोलून तर गेला की आता दुष्काळ पडेल असं. एलिया काय बोलून गेला? आता काय पडेल? 3.5 वर्ष काय पडेल? पाणी पडणार नाही, दहीवर पडणार नाही. बायबल म्हणतं जेव्हा तो बोलून गेला तसं होईल हे त्याला माहिती होतं, देवाला पण माहिती होतं. नंतर वचन काय म्हणतं? परत तेच वचन वाचा. लगेच परमेश्वराचे वचन एलियाला प्राप्त झाले. इथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देने समोरच्या करिंत ओहळा नजीक लपून राहा. बघा, देवाला काळजी यायची. बोलून तर गेला दुष्काळ पडेल, तू काय खाशील? एलिया काय बोलून गेला? काय पडेल? दुष्काळ, पाऊस पडणार. तू बोलून तर गेला पण तू काय खाशील? चिंता कोणाला आहे? म्हणून देवाने त्याला कोणता रस्ता दाखवला? करिंत ओहळाचा. हालेलुया. देवाचा दास बोलून तर गेला आणि तुला कुठून देऊ? हालेलुया. कारण तू पण तर तिथंच राहतोय. हालेलुया. जर इथं पाऊस पडणार नाही, इथं दहीवर पडणार नाही, काही पिकणार नाही, तू काय खाशील? म्हणून देवाला चिंता कोणाची? एलियाची. बोला, कोणाची? आमेन. तुम्ही देवासाठी झटा, देवासाठी लढा, देवासाठी उभे राहा. तुमची चिंता कोण करेल? देवाने त्याला कोणता रस्ता दाखवला? करिंत ओहळाचा. हालेलुया. कारण तिथं काय आहे? पाणी आहे. बोला, तिथं काय आहे? बरं, पाणी कोणी शोधलं? कोणासाठी? एलियासाठी. कारण एलिया कोणासाठी उभा होता? हालेलुया. तुम्ही प्रभूसाठी उभं राहा, प्रभू तुमच्यासाठी उभा राहील. आमेन. आमेन. अनुभव करा, परमेश्वर महान आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही प्रभूसाठी उभा राहतात ना, तुमची काळजी कोणाला असते? देवाला. आमेन. आपली काळजी देव का नाही करत माहिती? कारण तुम्ही कधी देवासाठी उभे राहात. आपण कोणासाठी उभे राहतो? फक्त स्वतःसाठी. बोला, कोणासाठी? स्वतः. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे? मी. फक्त कोण? मी. बस. देव नाही आपल्यासाठी दुसरं. देव दुसरा, तिसरा, चौथा आहे आपल्यासाठी. आपल्या परिवारात 4 जण असतील ना तर देव किती नंबरला आहे? आपल्या घरात जर 4 जण राहत असतील ना तर देवाचा नंबर कितवा लागतो? बोला बोला, कितवा लागतो? आणि जर म्हशी असतील 4 ना तर देवाचा नंबर 8वा लागतो. कितवा? कारण 4 माणसं आणि 4 काय आहेत घरात? म्हशी. आणि देवाचा नंबर कितवा राहील मग? 9वा. 8वा बी नाही. कितवा? 9वा. जेव्हा ह्या 8 लोकांचं होईल ना तेव्हा आम्ही कोणाला विचार करू? 9वा नंबर देवाचा. कोंबड्या 10 असतील तर मग विचारच करू नका. सगळ्यात शेवटी नंबर कोणाचा असतो घरात? देवाचा. काय परमेश्वर काम करेल मला सांगा? काय देव काम करेल? माझा परमेश्वर दुसरा, तिसरा, चौथा, 10वा नाही. माझा परमेश्वर प्रथम आहे. आमेन. त्याला जर वेळ द्यायचा तर पहिला वेळ द्या. त्याला स्थान द्यायचं तर प्रथम स्थान द्या. तो दुसऱ्या, तिसऱ्या नंबरला उभाच राहत नाही. आमेन. एलियासाठी परमेश्वराचं स्थान कोणतं होतं? पहिलं. हालेलुया. तो म्हणतो, मी जिवंत परमेश्वराच्या हुजुरीस असतो. आमेन. आणि म्हणून तो बोलला की आता दुष्काळ पडेल, पाऊस पडणार नाही. तर चिंता त्याला नाही स्वतःची की तू कुठं जाशील. नाही, त्याची चिंता कोणाला आहे? देव म्हणतो, एलिया, त्याचं वचन प्राप्त झालं. तू करिंत ओहळा नजीक जा. पुढे वाचा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला काय पुरवतील? कावळ्याने कधी कोणाला खाऊ घातलं आयुष्यात ऐकलं होतं? ऐकलं होतं का? एलियाला पण माहिती नव्हतं. आमेन. पण देवाने एलियाला कोणाद्वारे खाऊ घातलं? अरे बोला, कोणाद्वारे? कावळा एक असा पक्षी आहे जो दुसऱ्याच्या चोशीतलं ओढून निघून जातो. खरं आहे की खोटं आहे? बाहेर थोडंसं काहीतरी ठेवा, सगळ्यात जास्त चोऱ्या कोण करतं? कोणता पक्षी करतो? कावळा. त्याला सहनच होत नाही. बाहेर तुम्ही ठेवलं का त्याने डल्ला मारला समजायचं. खरं आहे की नाही? जो कोणाचाच होत नाही त्याच्याद्वारे परमेश्वराने कोणाला पुरवलं? आपल्या कल्पने पलीकडे कार्य करण्यास परमेश्वर समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा आपल्या जीवनात एखादी गरज असती ना, आपण कोणाकडे मागतो माहिती?
कोणाकडे अपेक्षा करतो? जो देईल, जो देऊ शकतो, ज्याच्याकडे आहे. पण तुम्हाला माहिती, देवाने कावळा ठेवलाय तुमच्यासाठी. कोण ठेवलाय? ज्याच्यावर तुमचा भरोसा नाही ना, तोच तुम्हाला मदत करेल. हालेलुया. समजते तुम्हाला? ज्याच्यावर तुमचा भरोसाच नाहीये ना, मदत कोणाकडून भेटेल? म्हणून आहे ना, माणसाकडे नका बघू, कोणाकडे बघा? देवाकडे नाही, कावळ्याकडे. कोणाची वाट बघा? कावळ्याची. ज्याच्याकडून अपेक्षाच नाही ना, परमेश्वर त्याच्याद्वारे पुरवतो. हालेलुया. ही तुमची बुद्धी झाली की हा मला देईल, हे तुम्हाला वाटतं की हा मला मदत करेल, म्हणून आपण रडतो ना एखाद्या व्यक्तीसमोर जाऊन, खूप त्रास आहे, काय करू, खूप अडचण आहे, घरामध्ये आजार आहेत, बराच पैसा लागून गेला. आपल्याला वाटतं की तो आपल्याला काय करेल? आपल्याला काय वाटतं? आपल्याला तो काय करेल? असं माणसासमोर रडण्यापेक्षा देवासमोर रडा. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवासमोर रडाल ना, एक कावळा प्रभू तुमच्यासाठी पाठवेल. हालेलुया. ज्याच्याबद्दल तुम्ही विचार सुद्धा केला नसेल की अरे हा कसं काय येऊन गेला. आमेन. एक गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या. एक विधवा बाई होती. कोण होती?